नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहेत सगळे? मजेत ना? आता वाजलेत 10 वाजलेत आणि आता मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आज आम्ही जाणार आहेत त्र्यंबकेश्वरला. आता आम्ही आहेत कर्जतला, मी आणि माझा भाऊजीस आणि ही गाडी घेऊन चाललो आहे मी थार. आणि शहापूरला जाणार. शहापूरला भाऊ आहेत आमचे, कुणाल दादा, अमित दादा, अबू वगैरे, ते आमचे सगळे भाऊ बंधू. तिकडे त्यांना घेणार आहेत, त्यांची ते दुसरी गाडी घेणार आहेत, आम्ही ही गाडी घेणार आहेत. आम्ही आता तिथून 3 जण आहेत, मी, भाऊजी आणि एक कोण, योगेश, योगुराज, त्याला घेऊन जाणार आहेत. आता मी कर्जतवरून निघलो आहे. भाऊजीच्या घरी आलो होतो, जरा प्रोग्राम होता त्याच्यासाठी आलो होतो. आता झालं, आता मस्त जेवलं आहे आणि आता इथून किती वाजतील, किती टाईम लागेल तर दाखवतो तुम्हाला. आणि सकाळी 4 वाजता अभिषेकचा प्लॅन आहे, तर कसा काय असेल ते दाखवतो तुम्हाला. परत त्र्यंबकेश्वर दाखवतो तुम्हाला. चला भेटूया मग पुढे. टाटा, बाय बाय. पेट्रोल पंपापर्यंत पोचलो आहे, आता टाकी फुल करतो. योगू भाई आमचा पाठीमागं बसला आहे आणि मी स्वतः ड्रायव्हिंग करताना मग व्हिडिओ काही जमणार नाही, अजितला सांगतो काराला थोडी. आम्ही तर पेट्रोल पंप के पास आहे. तर किती किलोमीटर आहे बघा, दिसतंय का? बघूया आता किती लांबपर्यंत जातो, किती किलोमीटर ट्रॅव्हल होतो कर्जतपासून ते नाशिकपर्यंत. चलो. तर नमस्कार. जवळजवळ आम्ही आत्ता आलो आहे, किती वाजलेत बघा, 12 वाजले. आम्हाला जवळजवळ 1-2-1.5 तास लागला. आम्ही आहेत आता सापगावला आणि सापगावच्या पुलावर बघा कशी गाडी अडकली. आता त्याला पण ऑप्शन नाही आणि याला पण बेण्याला ऑप्शन नाही. टाकताना त्यांनी जेवढी जागा तिकडे ठेवली या कोपऱ्याला टेम्पोवाल्यानी. आता देखते कैसे निकलती आहे. ड्रायव्हिंग करतोय तर मीच कधी बसून, वैताग आला, झोप आली. शहापूरला आता आमचे प्लेयर वाढलेत, दाखवतो तुम्हाला कोण कोण आहेत. सगळे बंधूच आहेत, दाखवतो. निघाली बाबा, निघाली एकदांची. चलो अभी उसको भी थोड़ा सा जगह है, निकाल दे भाई उधर से, जान दे. अभी सरकारी गाडी है, क्या करे. अभी निघाली गाडी कशी तरी. हे आमचे बंधू गेले ते ट्रॅफिक काढायला, निघालेली आहे. चला. 12 वाजले. आम्ही बरोबर 12 वाजेपर्यंत इथं पोचलो शहापूरमध्ये. कर्जतवरून आम्ही शहापूरला पोचलो, पण हे अजून आले नाही. असे आहेत आपल्या गाठीचं साला, कधीपासून येतात बोलतात. आम्ही तिकडून आलो, इथपर्यंत पोचलो. आता 10 मिनटं झाली इथे येऊन, तरी पण आलं नाही. असे फालतूचं झोपुडवाला घेतलं थोडीशी रेडबुल ठिकाणी. आणि ते कुठे आहेत काय माहीत, फोनला ते येतोय करतोय, असं काम आहे यांचं, भावांचं असं काम असतंय. बघू आता कधी येतं. आलं तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत, किती सगळं नग आहेत आमच्यात. एक सांगतो कसं नग आहेत, किती हरामी आहेत सगळं दाखवतो. सोसायटीपर्यंत आलो आहे आणि हे बघा अभिषेक, याचे बंधू आणि दानके, हे भावेश भोईर, आमचे गाववाले. म्हणजे सॉरी, मस्कर भोईर नाही, भोईर मीच आहे. हेल्मेट, कॉल हिम हेल्मेट. अमित दादा, जिल्हा परिषद धीरज दादा. आणि हे आमचे अध्यक्ष ललित. हा, स्पॉन्सर 8 वाजेपासून ना स्पॉन्सरची. यार बाई यार का नखरे आहेत त्याचा. बघ नाटका बघ. आणि ही एक गाडी बाजू रे, बाजू ना. चड्डी घातलं 9,009 आणि मी स्वतः. ही सगळी मावशीची, मामाची पोर आहेत, आत्याची पोर आहेत, सगळी आमचा ग्रुप असतो सगळीकडे आमचा ग्रुप असतो. तर बघा तुम्ही, हा माणूस डेंजरस आहे, लक्षात ठेवा. याच्यावर लक्ष ठेवा. मी पूर्ण ब्लॉग मध्ये याच्यावर लक्ष ठेवा. उज्जैनचा ब्लॉग बघितला असेल ना, हे बाई लक्ष ठेवा. मेन पॉइंट चड्डी. कोण अजून कोणतरी आहे का गाडीत? कोणतरी आहे. राजपाल यादवला तुम्ही पाहू शकता. हाँ दाखो. अभी टिक करके देता हूँ. हमना देखो, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में. बबलेश. चला आता इथे काय अजून एक जण येतोय, एक भाऊ येतो काकाचा पोऱ्या, याला घेऊन जाऊ. आता टोटल आम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जण आहेत. टोटल आम्ही 10 जण आहेत.
एक जण येतोय म्हणजे आता 9 जण आहेत. आता त्याची वाट बघतो कधी येतो बघू. हेल्मेट तू पण आहे ना? तू पण आहे ना? जाऊ दे, त्याचा काही काम नाही. ते काय नुसतं ड्रायव्हर आहे ते. त्याचा काहीच काम नाही. बाकी आमचे नवसाचे कुणाला आमचा नवसाचा याच्यावर पण लक्ष ठेवा. मामाचं बोल आणि याला आता काय काय खायला देऊ बघू. तुम्हाला दाखवतो काय काय भेटतंय, काय काय जमतंय ते. याच्यावर किती प्रँक करतो आम्ही माहिती आहे तुम्हाला. आणि हा आमचा लाडाचा आहे ना, दाखवतो तुम्हाला काय काय करता येईल. कुत्र्याचे बिस्किट खातो. आता आम्ही बंदू आहेत सगळे. लेग पीस ना, चिकन लेग पीस. सगळे आमची मजा मागा फक्त. ये हमारा टी ब्रेक है. ये हमारा चाय लवर है. 10 टाइमच्या आधीला तरी तो पी. असं आहे ते दोघं. तिघं पण का? 10 टाइमच्या आधीला तरी पेतील. याची हाईट थोडीशी राहिली थोडीशी. ना बाजूला उभा. आता आम्ही आहेत इगतपुरीला गाड्या लावून जरा चाय पिते. इगतपुरीला गाडी लावली, टोल नाका क्रॉस केला आणि आता जरा चहा पितो. चहा पिऊन झाला का मनी गू. ओके बाय बाय. तुम्हाला किती पाहिजे? पोंगल गाडीत टाकून ठेव. मोजून घे बाबा. गाडी पण डालतो. गाडी लागलं दोन्ही पण. हा होईल पण. ड्रायव्हर नंबर 2, ड्रायव्हर नंबर 1. चलो चाय पी के हो गया, चलते हैं. अमृतुल्य तो तिथं हाय टोल ना. सिद्धेश ये इधर सब अपना चाय पी के हो गया. अभी चलते. चलो टाटा बाय बाय. आगे मिलते. काढण्यासाठी चालले मेहनत. आता गाडी जरा अशी किती मस्ती आहे ना. ती गाडीला मस्ती आहे चालायच्या. जाऊ दे. फुल स्पीड गाडी लावू जरा. गाडी सेटअप चालू आहे. फोटो काढायला ग्रुप फोटो. केतन करण पेंट्या फोटो घे. काय चाललंय? कुठं लावतोय तू? अच्छा गाडी सेटअप चालू आहे दोघांचा. एक तिकडून एक इकडून. इथं लाइटिंग आहे म्हणून इथं फोटो सेटिंगसाठी फोटो काढण्यासाठी सेटअप चालू आहे. किती ती मेहनत. आता तिथं आम्ही सगळं मध्ये उभं राहणार आणि इकडं तर फोटो इधरचे फोटो निघाले का ठोकतो का रे? ठोकतोय का? तिकडं बघ. चकण्या नीट लाव ना. इथं ठोकशील ना. चलो हो गया सेटअप. हा ओके. फायनली पोहोचलोय. वाजले आता 3 वाजलेत ना. 3 वाजेपर्यंत पोहोचले जवळजवळ. आम्ही कमानीजवळ पोहोचले. दिसते का? दिसते. चला झोप तर काय झाली नाही. बघू आता पुढे जाऊन कसं काय करतोय ते. चालतंय. आणि आमचं वाक्य 2 वेळा ओळखलं त्याच्यामुळे लेट झालाय. चलो ती आमची एक गाडी पुढे. फायनली पोहोचलोय. आता वाजले 3:10 झाले. 5:30 वाजता मंदिर ओपन होणार आहे. आता आम्ही जाणार आंघोळ करायला. पोहोचलोय बघा. इथं कुंड आहे रे. कुठे तरी बाकीचं कुठे आहेत? झोपलं काय? उठा रे उठा. पोहोचलो. उठा. पोहोचलोय फायनली. बघू आता 3:15 वाजत. 5 वाजता मंदिर ओपन होणार आहे. आता आम्ही जायचे आंघोळीला. चला गाड्या इकडेच लावल्यात मार्केटमध्ये कारण जागा नव्हती. आणि हे बघा मंदिर ओपन होणार 5 वाजता. 5:30 वाजता. तर आता बघू जाऊ आंघोळ वगैरे करू आणि मग नंतर
मल आणि तू बरं वगैरे काय असेल ते. चला बघूया. कुंडाकडे जातो, तिकडे जायचं आहे कुंडाकडे. आहे बघा एंट्री. आम्ही इथं आता आम्ही चाललोय, इथून आम्ही चाललोय आता. हे इथं मेन गेट आहे, इथून दुसरी लाईन आहे आणि इथून आम्ही चाललो आता कुंडाकडे. हे बघा हे बॅग बिग लेके नहाएंगे धोएंगे फिर आएंगे. और ये मेरी बॅग लेके कपडे सगळे दिसत आहेत. आता जाऊन आंघोळ करतो, थंडी लागते. 3 वाजत आणि बाई चड्डीवर आहे. हालत देखो. थंडी लग रही है क्या भाऊ? अजिबात नाही, थंडीला लागत. अंगाला गार नाही वाटत. फक्त कापारा सुटतंय, थंडीला लागत, फक्त कापारा सुटतंय. आता इथून ही सफरपट्टी चालली तशी तिथून आम्ही चाललोय कुंडाकडे. तिथं आंघोळ करू, मस्त फ्रेश होऊ आणि मग दर्शनाच्या लाईनीला उभं राहू. चलो देखते फिर. कुंडाकडे जातो, तिकडे दाखवतो तुम्हाला. ओके बाय बाय. चलो हे हा कुंडात आम्ही आंघोळ करणार आहेत. हे आपलं कुंड आहे तीर्थराम कुशावर. च्या माईला घाबरलो ना, डरात या ना बाई. गरम पाणी पाहिजे, गरम पाण्याचा कुंड काय भेटत नाही. तर आम्ही इथं आंघोळ करायचे, इथं आंघोळ करू आणि मग जाऊ. चलो कोणच नाही, आम्हीच आहे. हे बघा यांचं झालेलं आहे, आता आमचं बाकी आहे. एवढे लोक आहेत. चलो आंघोळची तयारी. हे बघा सकाळी दाखवतो उजेड पडल्यावर पुन्हा एकदा जमलं तर. सध्या तेच बघा. मार उडी मार, उडी मार. नॉर्मल मार ना उडी. सुरमार सुरमार. जाणार रे. टॉवेल बाहेर काढून ठेवते पहिले. कर ना आता, काय बाहेर आला. आता पहिले टॉवेल काढून ठेवते. ए चला काढा कपडे, चला काढा लवकर कपडे. टॉवेल घे, टॉवेल पलवा. कर ना लवकर. जय श्रीराम. मार उडी चल. हे कर ना लवकर. किती फुटेज काशीत मारा ना पटकन डुबकी. हा घे मार. हो चंबो. झाला काम. बस 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 बस. जा लवकर जा. आता एकदा बुडल्यावर काय नाही वाटणार. जा लवकर. अरे जा ना. अरे आता काय झालं मार ना. अरे पण तू ते कशा करते. अरे पण एकदा बुडल्यावर काय नाही होणार. जा लवकर. आधी आंघोळ केली मला दात घास. झाला लवकर. तू केदारनाथला जाऊन आलाय भाऊ. 3ला जाऊन आला तू. 3 डिग्रीला जाऊन आलाय तू. जा लवकर. हे जा लवकर. काही थंड नाही. कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय. जा ना लवकर रे बैला, जा ना. ऐ ग शंभो शंभो. पला 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 पला. अजून घाबरला, अजून जात नाही. जा ना ए बैला. कापतोय. चल काय नाही वाटत, काय नाही वाटत. गरम आहे, साधा आहे. जा लवकर जा. जा लवकर जा ना. जा 5 मिनिटं झाले. ये सहिता, ये सहिता, ये सहिता. मार पुढं सुर मार. मार लवकर. तू जरा वेगळा दिसशील व्हिडिओत.
तू जरा वेगळा दिसशील व्हिडिओ मध्ये. जा लवकर मार मार लवकर. 2 मिनिट थांब, मला बाहेर निघायची. अरे हो ना मार ना तू. शाबाश ए शाबाश. चला आता आम्ही पण करतो. चला ए ए ए ए ओ ओ ओ. चलो अभी हम भी करते. चलो टाटा. हे आमचे पोलीस. 3:30 वाजलेत. सगळ्यांची आंघोळ झाली. आता आम्हाला करायचे. गार वाटतंय. आताच गार वाटतंय. गरम वॉर्मअप करायला घेतलं. वॉर्मअप गरम बॉडी गरम करायला घेतले. आता इकडे 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 आमचा एक विदूषक. खोले का खोले खोले नक्की का हो खोले का खोले खोले. काय वाटत नाही आता. ठीक आहे अबो काय शाबाश. परत 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 परत. ये ना लवकर. ऐक कशी वाटते अबू. गार वाटते का. गार वाटतंय. मित्रांनो आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त चकाचक. जवळजवळ 3:45 झालेत. सगळ्यांची आंघोळ झालेली आहे. सगळे बाकीचे गेले. आता गर्दी बघा. गर्दी वाढली इथं आंघोळीला. आणि आता लाईनीला पण गर्दी वाढेल. त्याच्यामुळे पटापट आवडतोय आणि जातोय आता लाईनीकडं. चलो चलते मिळते बात. चल 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 चल. मस्त सगळ्यांची आंघोळी झालेली आहेत. ऑल सेट मस्त टकाटक थंडीमध्ये आंघोळ केलेली आहे मस्त चकाचक. आता टिक्का लावू आणि मग लाईनीला जाऊ. लाईनीला दाखवतो तुम्हाला किती गडबड असेल काय असेल ते. भाऊ कसं वाटतंय. एक नंबर मस्त गार वाटतंय. नाही पण आता एकदम काय वाटत नाही. आता एकदम नॉर्मल आलो तेव्हा आम्हाला आता नॉर्मल आलो तेव्हा थंडी वाटत. आता आंघोळ केली तर नॉर्मल टेम्परेचर आहे. एकदम शांत एकदम शांत टेम्परेचर आहे. टेम्परेचर एकदम नॉर्मल झालं आता बॉडीचा. थंडीने लागत. आता गरम व्हायला लागलं थोडं थोडं. काय विषय नाही. आता टिक्का लावतो आणि तिकडे जाऊ. बरोबर दिसतंय का रे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. ठीक आहे डन. चला जाऊ आता. 4 वाजले जवळजवळ. म्हणजे आमचा टायमिंग एकदम परफेक्ट जुळला आहे सगळ्यासाठी. जसं ठरवलं होतं तसं त्या टायमाने आलो आहे. त्या टायमाने आम्ही पोचले मस्त. काय टेन्शन नाही. सगळे टकाटक. आणि आता मी पण टिक्का वगैरे लावून रेडी. किती खाजी नाही किती खाजी रे आंटीच्याला. उमागड आपला कोणाकडे रे. तुझ्याकडे ना चावी. चला जाऊ. मी आता तिकडे तुम्हाला दाखवतो. चलो बाय बाय. हा बघा हा गेट दिसतोय ना. इथून आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. आता हे लोक वेटिंगला आहेत कारण अजून मंदिराचा अजून गेट खोलला नाही. एवढी लोक वेटिंगला आहेत. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. एवढी लोक थांबलेत वाट बघतायत. सगळे फ्रेश होऊन आलेत आमच्यासारखेच. आणि चायला वर किती वेळा चहा बघितलं ना. आता दुसरा तिसरा चालू आहे. चला हे आम्ही सगळे आता यांच्या मागे आम्ही आहेत. गर्दी नाही आहे एवढी कारण आम्ही मंदिर ओपन व्हायच्या आधीच आलो आहे. तर काय टेन्शन नाही. गर्दी नाही लगेच होईल. चलो चाय पिते आणि निकलते. फायनली 4 वाजता आम्ही लाईनीत उभं राहिले. 4 वाजता आमच्या पाठीमागं कोण टपतात. आता लाईन लांबपर्यंत गेली दाखवतो तुम्हाला. आणि 4 वाजेपासून उभं होतं. आता वाजले 5ला. 4 वाजेपासून उभं होतं. आता 5:20 झाले. 3 कुठं 3:30 वाजता आलतो. बरं 3:30 वाजता आलतो. आता वाजले 5:20 झालेत. आता आम्ही लाईन आमच्या मागं कोण नव्हतं तेव्हा. आता तुम्हाला दाखवतो पाठीमागं कोण पण येत. आणि आता 5:30 वाजता ओपन होणार आहे त्यासाठी लाईक करा शेअर करा. आणि लाईन दाखवतो तुम्हाला. अजून मंदिर चालू पण नाही झाला आणि लाईन कुठपर्यंत गेली. बल मरो.
तिथपर्यंत लाईन आहे, एवढा लांब कोण जाईल इथं कसं तरी उभं आहेत. टेक्स मार ना. हां हाय बाई तेवढी आहे. आणि हे आमची लाईन इथं आहे आणि गेट तिथून आहे. तुम्हाला माहितीच आहे अजून लोक येत आहेत. इथे लोक येत आहेत. आता 5-10 मिनिटात ओपन होणार आहे. आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो. आता इथं दमलो आम्ही, 1.5 तास झालं उभं आहेत. 1.5 नाही 2 तास झालं. भटजी हजेरी लावायला घेतलं. 1.5 तास 2 तास झालं आम्ही उभं आहे तिथं. आता बघू आतमध्ये पण एक डबल लाईन आहे आणि परत दाखवतो काय आहे ते. आलं आतमध्ये, फायनली आतमध्ये आलोय. इथून आपलं स्टार्ट लाईन एवढी मोठी आहे, पण आता गर्दी स्टार्टिंग नवीन झाले त्याच्यामुळं काही भरलेलं नाही. हे जेव्हा गर्दी होईल तेव्हा हे पूर्ण ओपन करतील, मग काही टेन्शन नाही आहे. बघ दर्शन करून घे. दर्शन चालू झालं आपलं मस्त आणि आम्ही लवकर पुढे आहेत. मस्त गर्दी कमी आहे, काय विषय नाही. हे आमचे आबू दादा आणि हे बाकीचे लोक. आम्ही काय जास्त मागे नव्हतो म्हणून दर्शन लवकर होईल, कारण यांच्या मागेच आहेत आम्ही. जास्त काय टाइम नाही लागणार. 5:30 वाजता परफेक्ट 5:30 वाजता डोर बोललेत. परफेक्ट 5:30 वाजता 5:30 वाजता डोर ओपन केले. लाईन चालू झाले. 5:30 वाजता ओपन होतात. आम्ही 3:30 वाजेपासून येऊन बसलो होतो. आता 5:30 वाजले. परफेक्ट 5:30 वाजता ओपन केलंय. चला आता जाऊ, आतपर्यंत जाऊ. टॉयलेट वगैरे आहे तिकडं, वॉशरूमसाठी टॉयलेट वगैरे आहेत आतमध्ये. चलो हे बघा. हर हर भोले. असे एक रो पूर्ण करत 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 आम्ही शेवटच्या रो पर्यंत पोहोचलोय. आणि 2-3 गेलं तेव्हा पुढं नाटक झाले. शेवटची रो. आता इथून नंतर स्ट्रेट लाईन होते ते बघा. चला हो एंट्री. आतमध्ये फोटो काढाच मनाई आहे बघा पुढं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर इथून एंट्री आपली शेवटपर्यंत संपली. त्याच्या पुढं काय नाही. हे बघा इथं नंदी आहेत. फोटो काढण्यास मनाई येतो, सॉरी दाखवता नाही येणार. बाय बाय. बघा आपली नंदी. दर्शन करून घ्या. दर्शन करून घेतो मग फोटो काढतो. हर महादेव. बघा एंट्री घेतली आपली. आपला एंट्रन्स आहे. आतमध्ये आलो आहे आम्ही एंट्रन्समध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात. आणि गर्दी नाही आहे. 10 मिनटात दर्शन होऊन जाईल. तिथे 2 तास थांबलो. तिथे इथं 10 मिनटात होऊन जाईल, कारण आम्ही 2 तास थांबल्याचा फायदा झाला. कारण आमचा नंबर लगेच लागला गेटापासून. आता याच्या पुढं 10 मिनटात दर्शन होऊन जाईल. गर्दी कमी आहे कारण आमच्या पुढं कोण नव्हतं जास्त. दाखवतो तुम्हाला बघा बाकीचे लोक येतात आपले. आणि हा आपला पूर्ण एंट्रन्स. त्र्यंबकेश्वर महाराज काय बोलतो. अभिषेकसाठी बाबा बघतायत. आणि बाबा बघा काय मस्त धोतर आणि लुंगी घातली. मस्त लुंगी आणि हे घातलेलं आहे, गमछा. मस्त लुंगी आणि गमछा घातलेला आहे. पूर्ण लुक त्यांचा एकदम भारी आहे. मला तिथे बसून अभिषेक करणार ते वगैरे बघा मस्त आहे एकदम. चला बघूया. करत 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 2 तासाच्या प्रवासाला 2 तासाच्या याच्यानंतर पोचलो आहे. हे बघा काय दिसत मस्तपैकी दर्शन झालं. जवळजवळ 10 मिनिटाचं झालं तुम्ही बघितला. आणि आतमध्ये पूजा वगैरे चालू आहे. पूजा अभिषेक सगळं चालू आहे. आणि बाकी त्याला मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. असं जाऊ आपण. त्यामुळे आमच्या अभिषेकला बसल्यात. अभिषेक चालू आहे. तिकडं दर्शन चालू आहे. मस्त चालू आहे.
बघितला मंडळी कसं आहे, एकदम मस्त, एकदम भारी दर्शन झाला आहे. दर्शन पण केला, अभिषेक पण केला, मजा आली. आम्ही जाऊ तिथं अभिषेक करतो, सगळीकडून पुण्य घ्यायचे. नाही केलं पाहिजे. आपण एवढं लांब येतो आणि फक्त लांबूनच दर्शन करून जाणं ठीक आहे. थोडासा अभिषेक केल्यावर जरा वेगळा आनंद भेटतो. म्हणून अभिषेक करा, जमेल जिथं जमेल तिथं अभिषेक करा. आम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघता, आम्ही जिथे पण जातो तिथं अभिषेक करतो. जसं पॉसिबल होईल तर अभिषेक करतोच. भले त्याचे किती काय प्राईज, आपण त्या वन टाईम जातो. वन टाईम जाऊन हा एक्सपिरियन्स घ्याच नक्की. अभिषेक करायचा शांती भेटते मनाला. एवढं लांब आल्यासारखं मस्त अभिषेक करून वगैरे टाईम भेटतो, पूजा वगैरे होते आपल्या हातून देवाची, भारी वाटते. झाला जाऊ आपण, आपल्याला जायचे पुढे. आता आम्ही इथून बाहेर निघालो आहे. इथून सगळ्यांचं झालं आहे अभिषेक, आम्ही पण केला, बाकीचे गेले तिकडं. चला जाऊया, तुम्हाला दाखवतो इथून बाहेरचा. इथून एक्झिट आहे आपला, तिकडून एंट्री आहे, इथून एक्झिट आहे. आणि आता मंदिराचं काम चालू आहे, तर बाहेरून काय एवढं हे नाही. बघा मंदिराचं काम चालू आहे. इकडे पाठीमागं देणगी कार्यालय आहे, इथे त्रिशूल आहे बघा तिथं मस्त. आणि हा पूर्ण आपला बाहेरून एंट्रन्स, बाहेरून तिथं मस्त त्रिशूल आहे. आता दिवस सूर्य उगवत चालले, 6:30 वाजलेत. चला फोटो घेतो बघा, फोटोशूट चाललं आहे. चला फोटोशूट करू, बस एवढंच आहे. अजून काय बाहेर कुठे गेलो आम्ही तर तुम्हाला दाखवतोच. बाकी हे बघून घ्या, हा पूर्ण मंदिर आहे एवढा. कसं वाटलं? कोणी आले असतील आधी, येऊन गेले असतील, पुन्हा या, दर्शन घ्या. हो खाली घ्या. किती ती मेहनत चालू दे. चला जाऊया, बाय बाय. दाखवतो तुम्हाला बाहेरून कुठे गेलो तर. हो म्हटली तिकडून एक्झिट आला, असं आम्ही गोल फिरून आलो इकडं. एवढा मोकळा स्पेस आहे इथं, मस्त एक नंबर. कार्यालय, ट्रस्ट कार्यालय. आणि मंदिर एवढा मोठं आहे, अजून उजेड पडला नाही. उजेड पडला की चांगलं दिसेल अजून. आणि बघा एवढा मोठा आहे स्पेस, एवढा मोठा स्पेस आहे. आराम के साथ मस्त बसा, आरामात निवांत बघा, आनंद घ्या. चला आमचं झालं, आता इथून एक्झिट करतो. बाय बाय. आता बाहेर गेल्यावर दाखवतो. मी कधीपासून आठवत होतो, मी कधी आलो होतो. आता आठवलं, हे बघून मला आठवलं की बाबा मी येऊन गेलो होतो. चलो इधर से अपना एक्झिट. हे देखो. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. आता वाजले 8, 8:15. आम्ही तिथून निघालो पण एवढं डेव्हलप झालं. आणि आता आम्ही आहेत सिन्नर फाट्याला आहेत, म्हणजे घोटीला आहेत. तर भूक लागली नाश्ता करायला. काल जेवलो होतो रात्री तेवढाच, त्याच्यापासून काय खाल्ला नव्हता. दर्शन वगैरे झाला, तुम्हाला दाखवलं मी दर्शन. आणि आता नाश्ता करतोय. मिसळ घेतली, घोटीची मिसळ आहे, घोटीची मिसळ. इकडे येऊन ट्राय करा, मिसळ एकदम भारी आहे. आताच फ्रेश झालो, दात वगैरे घसले, फ्रेश वगैरे झालो. बाई पण खाते. बाई परत 2 वेळा उलटी गेले बाईने. तिकडे आहेत दोघं जण, बाकीचे लोक गेले. त्यांना घाई होती जरा, काही त्यांना कामाला जायचं होता. हां, आणि की त्याला कामाला जायचं होता, 8 वाजता जायचं होता ना. 7 वाजता इथून निघल्या, बोलतो मी 1 तासात पोचल. त्याला कसं काय उडवीत नेले गाडीत का काय माहीत. फार मला वाटतं उडवीत नेले ती जरा. चला आता इथं खातो आणि लवकरच ही ट्रॅव्हलिंग लवकरच संपली आमची. जवळजवळ 5-6 तासाची ट्रॅव्हलिंग झाली आणि लगेच निघालो. आता जास्त थांबलोच नाही, तिथं पण नाही फिरलो. देवेंद्र फडणवीस येणार होते तर कोण तेच बोललो ना, फडणवीस साहेब येणार आहेत, त्याच्यामुळं तिथं गर्दी होणार आहे. बंद करतील, त्याच्यामुळं दर्शन घेतला आणि लगेच निघालो. थांबलोच नाही कुठं, लगेच निघालो. भूक लागली, आता भूकला त्याच्यासाठी थांबलोय. जेवतो. खाला बसलोय ना, मला नाही ऐकायला आला त्याचा आवाज. आला काला वाजला तरी पाहतोय. किसी को नहीं समझा. तर चला आता खाऊ.
खाऊ खाऊ आणि निघू आता. खाऊ आणि आजूबाजूचं बघतात. खाऊ खाऊ आणि निघू आता. चलो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी, एन्जॉय करा, घुमा फिरा. आता आमची कार रात्री संडेला अचानक ठरला रात्री त्र्यंबकेश्वरला जायचा. अचानक एवढं जण तयार झाले, रेडी झाले लगेच. अचानकचा प्लॅन कधी पण सक्सेस होतो. त्या मायला माझा अर्धा पाव खाल्ला. अचानक सगळे रेडी झाले, सगळे जायला तयार पण झाले, सगळे आलो पण, दर्शन पण झाला, सगळा केला तुम्ही बघितलाच. आणि आता घरी पण चाललो. 9-10 वाजेपर्यंत पोहोचू शहापूरला. आणि यांना कर्जतला जायचे. यांना कर्जतला जायला जवळजवळ 2 तास लागते, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत ते कर्जतला पोहोचते. म्हणजे आमची ट्रिप संपली. शॉर्ट ब्लॉग होता, म्हणजे झटपट केली, झटपट कारवाई केली, झटपट पटापट. हां, बारूकचा आमचा ब्लॉग, या टायमाचा ब्लॉग आमचा बारूकचा झाला आहे. जास्त काही एन्जॉयमेंट नाही झाली, पण ठीक आहे. चलो आता ब्लॉग एंड करतो, खातो आणि गाडी घेऊन जातो. चलो बाय बाय, टेक केअर, एन्जॉय युअर.